नमस्कार मंडळी, तर कशात तुम्ही सगळे. स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉग मध्ये. सो हा व्लॉग असणार आहे ॲक्च्युली 7-8 किंवा 4-5 तरी सिरीजचा व्लॉग आहे. आणि व्लॉग कशाबद्दल आहे, आम्ही कुठे फिरलो, काय काय केलं, काय गोष्टी आमच्यासोबत घडल्या आहेत पूर्ण प्रवासात, एंडपर्यंत नक्की बघा. आणि प्रत्येक व्लॉगला खूप सारं प्रेम द्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डू सबस्क्राईब आवर चॅनल अँड येस प्लीज प्रेस द बेल आयकॉन सो दॅट तुम्हाला पण नोटिफिकेशन येईल. आणि जसं आमचा व्लॉग अपलोड होतोय तसं तुम्ही लगेच चेक करा. सो येस, तुम्ही पुढे व्लॉग कंटिन्यू करा अँड स्टे ट्यून विथ अस. एन्जॉय. सो गाईज, आता आम्ही आहोत शॉपमध्ये आणि इकडे चालली आहे या लोकांची शॉपिंग. एंड मोमेंटपर्यंत या लोकांची शॉपिंग कधी संपतच नाही. ही शॉपिंग. सो तुम्ही नक्की गेस करा की ही शॉपिंग कशासाठी चालते. सो आता इथे चालले आहेत लिपस्टिकचे ट्रायल्स बाय दीदी आणि त्या. सो तुम्ही बघू शकतात घराची अवस्था हल्ली आत्ता सध्यासाठी अशी आहे. तुम्ही पण विचार करा की ही इतकी सर्व पॅकिंग कशाची चालली आहे. टिल देन स्टे ट्यून्ड गाईज, स्टे ट्यून्ड. कुठे गेली मी? स्टे ट्यून्ड. गाईज हे सगळं क्लीन होणार आहे लवकरच. क्लीन झालेलं आम्ही नक्कीच शेअर करू. ते दॅट्स इम्पॉर्टंट. पण मी बघा, मी तुम्हाला सगळे BTS दाखवते. सो गाईज फायनली आम्ही दोघी पण रेडी झालो आहोत. आणि येस, आम्ही आमच्या ट्रिपसाठी फायनली रेडी आहोत. तुम्ही बघू शकता हा आहे सगळा पसारा. सो इन ऑल सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या बॅग्स कन्सिडर करून इट्स इन ऑल 8 बॅग्स आम्ही कॅरी करतोय जस्ट फॉर 8 days. सो गेस करा की कुठे चाललो आणि इतक्या सुंदर ठिकाणी चाललोय. एकदम परफेक्ट. या सध्या सगळीकडे ट्रेंडिंग प्लेस आहे. अँड प्लेस नाही म्हणू शकत, ती जागाच अशी आहे की लाईक पीस किंवा एन्जॉयमेंट सगळं भेटतं तिकडे. इट्स लाईक बाय 1 get 1 फ्री ऑफर तुमच्यासाठी. येस. सो फायनली आम्ही दोघी पण रेडी झालोय आणि आता एक 10-15 मिनिट्समध्ये आम्ही निघू. फायनली आम्ही दोघींनी मस्तपैकी रेडी झालोय. हे आउटफिट घातलं आहे, तुम्ही बघू शकता. कम्फी. येस, व्हेरी कम्फर्टेबल. कारण खूप गरमी पण होते. सो आमचं असं होतं की एकदमच हलकंसं काहीतरी पाहिजे. त्यात आमची मम्मा आहे, इथे बघू शकता. एंड मोमेंटपर्यंत काही संपत नाही. नेल पेंट लावते अजूनपर्यंत. आता लेट्स सी. सो आम्ही निघतो आणि मग तुम्हा लोकांना भेटतो. अँड तोपर्यंत तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये गेस करा की आम्ही कुठे चाललो आहे. सो गाईज फायनली मी खाली आली आहे आणि बघू शकता खूपच दमले बिकॉज ह्या 2 बॅग्स फक्त मी घेऊन आली आहे आणि खूप दमायला झालं आहे. सो आमच्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट नाही आहे आणि एवढं वरती चढून आणायचं आहे. तुम्ही बघू शकता पप्पा बघा सामान घेऊन येतात. ॲक्च्युली आमचं लगेज असं मला वाटते खूप झाले, पण खूप टाईमनी आम्ही चाललो आहे तर त्यामुळे ना बरंच सामान आहे. सो लेट्स सी. सो आम्ही एक इम्पॉर्टंट गोष्ट विसरलो होतो जी आम्हाला घेऊन जायची होती. अँड गेस मलाच आठवली. सो लिचू आणायला गेली आहे ती गोष्ट. आणि इकडे एवढं सारं लगेज आहे आमचं. आणि फक्त एवढंच लगेज नाही आहे, आमच्यासोबत अजून पण कोणतरी येणार आहे. काय मम्मी? पण ते आल्यावरतीच आम्ही तुम्हाला भेटू. तोपर्यंत तुम्ही गेस करा की मे बी कोण असू शकतं आमचं. सो बघूया, आल्यावरती तुम्हाला भेटवतो. त्यांचं सुद्धा अजून लगेचच नाही. हे एवढं लगेच. आणि आम्ही ज्या गाडीने जाणार आहोत त्यामध्ये बसेल की नाही लेट्स सी. नाही बसवू आपण. बसावंच लागेल, नाही तर आमचं सामान इथे राहिलं तर आम्ही जाऊन फायदा नाही. सो ते लोक आले की तुम्हाला लोकांना भेटवतं. तोपर्यंत एन्जॉय द ब्लॉग. सो गाईज आमची गाडी आली आहे आणि सोबत कोण आहे तुम्ही बघू शकता. आणि त्याचं एक्सप्रेशन जर तुम्ही बघितलं असेल आमचं सामान बघून, ऑलरेडी तो बॅग मला वाटतं भरून आलाय गाडी. नाउ लेट्स सी. भाई मेरे जान क्या बोलते हैं? फाइनली इट्स पिटू दादा and here is the dicky where there is no space at all and here is Maushi. Yeah. So yes, खूप सारं डिस्कशन चाललंय. गाडी फिरवायची आहे, मागे एवढं सामान भरलंय, काहीच दिसत नाहीये. थोडा अंधार आहे, तुम्हाला मागची माणसं दिसत नसतील पण येस थोड्या याने दिसतील. आता नारळ फिरवायचंय आणि मग निघतो. नाही दिसत. पप्पा इकडे मस्त रिच्युअल करताना अँड आमचा प्रवास एकदम सुखाचा व्हावा. सो येस, गणपती बाप्पा मोरया. सो गाईज आम्ही हाफ द वे ऑलमोस्ट आलो आहे आणि थोड्या वेळात आम्ही पोहोचू देखील. इट्स 3:42 आणि
बऱ्यापैकी झोप येते, मध्ये झोपत मध्ये जागत असं प्रवास चाललाय. झोपली नाही. हा, लेट्स सी कोण काय एन्जॉय करतंय. माझी फ्लॅशलाईट बंद झाली. या सो पोचल्यावरती भेटतो तुम्हाला आणि मग तेव्हा बोलूया आपण. तोपर्यंत तुम्ही गेस करा की आम्ही कुठे चाललोय वापस. काहीच दोघी पण झोपले तुम्ही बघू शकता. आणि इकडे दादा आहे आणि वी आर इन सर्च ऑफ CNG. फायनली आम्हाला आय गेस भेटलाय, गेल्यावर समजेल. सो आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्ही अशी मस्त ट्रेननी जायचो आणि असाच आवाज यायचा आमचा, असं बाहेर सगळेजण खिडकीच्या ओरडायचो. सो दॅट वॉज समथिंग फन. बट ठीक आहे, टाइम चेंजेस अँड येस सम गोल्डन ओल्ड मेमरीज आर बीन रिकलेक्टेड. सो आम्ही काहीतरी जुगाड केलाय टॉर्चचा आणि फायनली बघू शकता 5:23 झाले आहेत आणि अजूनपर्यंत आम्ही ज्या लोकेशनवर जाणार आहोत त्यासाठी खूप स्ट्रगल आहे. आय गेस मेजॉरिटी पब्लिक सेम ठिकाणी चाललंय. सो तुम्ही बघू शकता की किती लाईन आहे आणि आम्ही जेवढे 3-4 CNG पंप मिस केले का तर खूप लाईन होती. पण येस इकडे थोडी कमी होती तर आम्ही इकडे थांबलोय. आय गेस अजून हाफ एन आवर तरी जाईल. सो लेट्स सी कधी आमचा नंबर येतोय आणि कधी आम्ही पोहोचतोय. इतका वैताग आला ना की सगळ्यांना का जायचं. म्हणजे आतापर्यंत आमचं ट्रॅव्हलिंग खूप छान झालं, आम्हाला असं काही त्रास वगैरे नाही झाला किंवा काय. पण येस ह्या CNG मुळे ना जाम दादा पण वैतागले आणि ते गाडीत बसल्यापासून ह्याचा प्रॉब्लेम एवढे चालू आहेत ना. कधी ACचा आवाज, कधी अलग अलग आवाज येते ह्याला. सो हा लय फ्रस्ट्रेट झालाय आणि आता तर गाडी थांबली तर ह्याला कंटाळा आलाय. आता आम्ही तिथे जाऊन किंवा मध्ये काही ना काहीतरी होईलच, कॉन्टेंट भेटेलच तर त्या सो तिथे मम्मा आहे आणि मी बाहेर आलेलो जरा वेळ पाय असेच मोकळे करायला. इथे ह्या लोकांची येडेगिरी बघून मी वापस आली आहे. इनिसनमधून बाहेर येऊन अशीच येडेगिरी करते, म्हणजे काय लॉजिक पण नाही. आता काय यायचा फायदा आहे. बचाएंगे काही एक तर यांचं चालू असतो इथे. हा बघा नेव्हर एंडिंग मस्ती गाईज. अशीच तुम्हाला मस्ती पुढच्या ब्लॉग्समध्ये बघायला भेटणार आहे. सो प्लीज पुढचे पण ब्लॉग्स बघा. बोल दीदी बाय बाय. आता या काचेतून आता दीदीला आपण काम साफ करताना बघूया. हा हे रेकॉर्ड होणार आहे. दीदी चल कर. अरे नाही करताय ना. चल चल. ही काच वरती अशी फॉग आले. इथे दीदी बिचारी काम करते. होतंय का क्लीन? होतंय होतंय. अरे लय धूळ आहे, पिटवता नाही होऊ शकत. तुम्ही साफ करा, आम्ही जातो. बाय बाय. हा बस गाडीत चल. काय गाडीच नाही, तू काय करणार तू. होणार आहे की नाही बोलत पण नाही. वाव काय व्ह्यू आहे, काय फॉग आलाय बघू शकता तुम्ही. हे ऍक्च्युली नॅचरली आपल्या डोळ्यांनी बघायला इतकं ब्युटिफुल वाटतंय ना, एकदम बेस्ट पीस ज्यासाठी आम्ही बाहेर पडलोय. सो या लेट्स सी पुढे काय काय होतंय नक्की तुमच्यासोबत शेअर करू. स्टे ट्यून्ड. सो फायनली खूप सारं भांडून खूप साऱ्या ठिकाणी फिरून फायनली CNG भेटला आहे आम्हाला. आणि येस खूप स्ट्रगल आहे. तिकडे आमची गाडी आहे, दादा CNG भरून घेतोय. सो CNG भरल्यानंतर आम्ही फायनली पोचू आमच्या ठिकाणी. ऑलमोस्ट अजून 1-1.5 तास आहे. सो लेट्स आमचा अवतार बघू शकता. एवढं काही झालं नाही, चांगले दिसते. अँड येस हे करायचं काहीतरी कारण आहे की तुम्हाला मी नंतर जर रेडी होईल तर नेल्स पण करून झाले आहेत माझे. तुम्ही सांगू शकता कॉमेंट्समध्ये की कसे वाटतात. दिस आर प्रेस ऑन्स. सो इफ यू गाईज ऑल्सो लाईक इट, इफ यू वॉन्ट, इफ
यू वॉन्ट टू नो की मी कुठून घेतलंय सो प्लीज कॉमेंट. दीदीला आम्ही बाहेर काढलंय. छुट्टा आगे जा. आम्ही दीदीला आगे बाहेर छुट्टा काढलंय आणि तिला आत नाही घेते. छुट्टा नाही पुढे जा. दे ग ऑफिसचा फोन दे रे. नाचायला सांग तिला. दीदीला उन्हात बाहेर राहायची खूप आवड आली आहे. एक डान्स स्टेप. एक हो जाय दीदी. पिटू दे ना ती एक फोन करेल तिला ऑफिसचा फोन पाहिजे तिचा. एक नाचून टाक एक्सेप्ट करून दे. अरे मागे माणसं बघ. हा अशी उभी राहून काय मग कोण नाही मागे तुला. गाईज एक स्कॅम झालेला आहे. हे लोक वॉशरूमला गेलेले पेट्रोल पंपला आणि तिकडनं किंबरं घेऊन आलेत आणि ते मावशीचा पिझ्झा नाही सोडत आहेत. आता आम्ही टेबल चेंज करतोय. आम्ही ॲक्च्युली नाश्ता करायला आलो होतो. सो गाईज आमच्यासोबत स्कॅम झालं. आंबोळी जी असते कशी आहे बघा, येल्लो कलर आहे. माझ्या मते हळद घातली पण आम्ही लोक जी आंबोळी बनवतो ती खूप छोटीशी फ्लफीशी आणि व्हाईट कलरची असते. आणि माझं तर खाऊन झालंय. मी क्लिप घ्यायचं विसरली कारण जाम भूक लागलेली. डीचा डोसा खाते. मम्मीनी पोहे घेतलेले ते पण संपले भूक लागली होती त्यामुळे आमची संपले सगळे. आणि आमचे फेस बघू शकता एकदम टायर्ड आहेत सगळेजण. आता तुम्ही बिफोर अँड आफ्टर बघाल त्या शॉप. ते पण सांग आम्हाला पाखरांना खूप त्रास दिलाय. सांगितलं मगाशीच. मी वॉशरूमला गेलेली एका पेट्रोल पंप वरती आणि तिकडनंही ते किंबरं म्हणतो ना आपण, किंबरं असे बारीक बारीक ना असे किडे होते ते हिचा पाठलाग करत होते. आता दिसत तर नाहीत कुठे आजूबाजूला. सो मे बी गेले आहेत सगळे पण लेट्स सी. बाहेर वाट बघतात. सो आता आम्ही रूम ऑलरेडी बुक केला आहे. तिकडे जातो, आंघोळ करतो, फ्रेश होतो आणि आम्ही लोकेशनवर पोचतो. त्याचा आम्ही वेगळा ब्लॉग बनवू. सो फायनली सी यू गाईज, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. टिल देन लव, लाईट अँड लाफ.